नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. आज आहे दत्त जयंती. सकाळचे 6:30 वाजले. 6:30 वाजता मी आलो सकाळी पाणी भराय मंदिराच्या इथे. आणि हा मंडप आम्ही रात्री घालून घेतला. तुम्ही बघू शकता, हे आमचं मरीमाईचं मंदिर आहे आणि किती छान असा मंडप वाटलेला आहे बघा. आणि आतमध्ये मंदिरामध्ये अभिषेक चालू आहे आमच्या इथला. इकडे जाऊया आपण आणि मंदिराकडे जाऊया आपण. मंदिरामध्ये आहे अभिषेक चालू आहे. आमचा चुलत भाव आहे, बहिणीचा मुलगा पण आहे. म्हणजे नवीन लग्न झाल्यामुळे आम्ही त्यांना यावर्षी मान दिलेला आहे अभिषेक घालण्याचा. आतमध्ये मरियाची मूर्ती आहे, पटक्याची मूर्ती आहे, गणपतीची एका साईडला मूर्ती आहे आणि दत्ताची मूर्ती आहे पलीकडे साईडला. दही तूप दुधाचा अभिषेक घालून मूर्तीला स्वच्छ करून नवीन वस्त्र अंगावरती चढवले. आणि अशा प्रकारे आमची आजची दत्त जयंतीला सुरुवात सकाळी 6 वाजल्यापासून सुरू आहे. आणि दुपारचे 1:30 वाजलेत. शिगड्या पूजून आता महाप्रसाद करायला सुरुवात करायची. आचार्य यायचं टायमिंग झाली. 1:30 वाजता आचार्य येतोय म्हटलं आहे. आणि देवळामध्ये इतर महिला आमच्या भाजीपाला वगैरे हे सगळं चिरून घेत आहेत. आणि शेगडी पुजायचं काम चालू आहे, कारण की सकाळी 70 लिटर दूध आम्ही गोळा केले. कारण की हे दूध गरम करावं लागणार आहे, नाहीतर 70 लिटर दूध पूर्णपणे खराब होऊन जाईल. त्यात खिरीसाठी पहिले दूध तापून घ्यावं लागते. आणि जे महाप्रसादासाठी सुद्धा आम्हाला नियोजन करावं लागते पूर्णपणे. ह्या वर्षी आम्ही 14 पाहिले भाताचं नियोजन केलेलं, कारण की भक्त लोक खूप येत आहेत आणि जेवण त्यांना अपुरं पडू नये म्हणून ना यावेळी थोडंसं आम्ही अन्नदानाचं थोडंसं वाढवलेलं आहे. आणि आमच्या महिला समाजातील सर्व सहकार्य करतात, त्यांच्याशिवाय हे शक्य नाही, कारण की त्यांचा फार मोठा याच्यामध्ये हात आहे. कारण ते पूर्ण गहू नीट करणे, तांदूळ नीट करणे, भाजी चिरून देणं वगैरे हा सर्व हे त्यांनीच करू शकतात. हे आमचं ॲक्च्युली काम नाही आणि आमच्याकडून होणार पण नाही. त्याच्यामुळे त्यांचासुद्धा फार मोठा यांच्यामध्ये सहभाग आहे. आमचे कार्यकर्तेसुद्धा खूप आम्हाला मदत करतात या दत्त जयंतीसाठी. गणपतीची मूर्ती, मरीमाईची मूर्ती, मरिया पटक्याची मूर्ती आणि दत्ताची मूर्ती. आणि खाली बघा, तुम्ही पाहू शकता खाली पाषाण आहे देवीचं. छानपैकी मंदिर बांधलं. तर मंदिर आमचं नवीन बांधलं. जवळजवळ 4 वर्ष झाली मंदिर नवीन बांधल्यानंतर. लॉकडाऊनच्या आधीपासून मंदिर बांधले. आणि हे आम्ही फुलं गोळा केलेत पाळणा सजवण्यासाठी. दत्ताचा पाळणा सजवून आतमध्ये आपल्याला डेकोरेशन वगैरे करायचं फुलांचं वगैरे. आणि 5-5:30च्या दरम्यानमध्ये पाळण्याचं नियोजन आमचं केलेलं आहे महिलांनी.
घराला असावे अंगण, अंगणात असावे तुळशी वृंदावन, शिवाजीरावांच्या संसाराचे करीन मी नंदनवन. घ्या कोण घेते? दह्याचं केलं श्रीखंड, दुधाचा केला खवा. रवींद्ररावांचे नाव घेते, सगळ्यांनी लक्षात ठेवा. सायंकाळी 5 वाजता दत्ताचा जन्मकाळ आम्ही साजरा करून नंतर त्याच्यानंतर आरती झाली. श्री स्वामी समर्थ हा सुद्धा दत्ताचाच एक अवतार आहे. स्वामीची मूर्ती आम्ही पाटावरती बसून सकाळी त्यांचे पूजन करून घेतलं आणि सायंकाळी प्रसादाचं नैवेद्य दाखवून लोकांना महाप्रसादाला सुरुवात केली. आरती झाल्यानंतर सवासनी जेवायला बसवल्या आणि तिथून पुढे जेवणाचं नियोजन चालू झालं आमच्या. आणि त्याच्यानंतर महाप्रसादासाठी सुरुवात झाली. संध्याकाळचे 7:30 वाजले. आता जेवणाला आरती वगैरे पाळणा वगैरे सगळं झालेलं आहे आणि जेवणासाठी सर्वजण भक्ती मंडळी जमा झालेले आहेत. भक्ती पडलेले आहेत आमच्या इथे आणि खूप लोक प्रसाद खाऊन जातात आणि अक्षरशः खीर आमची एवढी क्वालिटी असते की काय बोलायचं काम नाही. लोकंसुद्धा खूप प्रत्येक वर्षी आमची खीरेला क्वालिटी नावच असतात. आमचा आचार्य जेवढा भारी आहे की आमचा आचार्य शिराचं जेवण छान बनवतो आणि तुम्ही अवश्य त्यांनासुद्धा भेट द्या. तुमच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांना आवर्जून घ्या आणि जेवण मस्त क्वालिटी. आणि आमचे 10 वर्ष झाले आमचा आचार्यसुद्धा एकच आहे आणि क्वालिटीसुद्धा आमची 10 वर्ष झाली खीरेची आणि जेवणाची एकच राहिली आहे. आणि मस्त आनंदाने लोक महाप्रसाद तर घेत आहेत, प्रसादा स्वाद घेत आहेत, खीरेचा स्वाद घेत आहेत. आणि ही आमची तन्मयी आहे बघा, आमच्या भावाची पण आहे. आणि मस्त हा कार्यक्रमचा दिवसभराचा कार्यक्रम हा छानपैकी पार पडलेला आहे. आणि आमची शेवट सगळे जेवण झालं तर आम्ही आमच्यातले कार्यकर्ते जे आहेत
ते सर्वजण आम्ही एकत्र जेवाय बसलो आणि ह्यावेळी मस्त जेवण झालं. तशी सर्वांच्या तोंडून आम्हाला ऐकाय भेटते आणि हाच आमचा एक चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद जे लोकांनी दिलेला आहे तेच आम्ही मिळवलं. आणू मागे सर बा त्यांचा कार्यक्रम 1 तास 2 तासासाठी घेतला होता. त्यांचे भजन चालू झालेलं आहे. शेवटी पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या समाजातील महिलांनी पूर्ण भांड्याचं जे टॉप वगैरे शिल्लक होते ते घासून वगैरे ज्याची भांडी ज्याची देवक्षणा हे पूर्ण सहकार्य आमच्या समाजाच्या महिलांचं आहे आणि आमच्यातले कार्यकर्ते सुद्धा त्यांना मदत करू लागत आहेत. सगळ्या महिला आमच्या एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आम्हाला सहकार्य करायला आले होते.